सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आय होप की तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर मित्रांनो, मी आणि मामा दोघे मामाच्या गावाला जात आहे. तर आपल्या शाईन गाडीमध्ये थोडी ड्रिंकिंग याने पेट्रोल टाकायचा होता. पेट्रोल काय 100-200चा नाही टाकला मित्रांनो, 500चा टाकला. कारण आपल्याला इथून 70 किलोमीटर लांब जायचं आहे. जताईने तर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकला आणि तो भैया तर असा बघत होता की जसा की तो पेट्रोल का मोजत होता. त्यांचे मुलगा असेल बहुतेक, तो तिथे उभा होता. सर्वप्रथम तर त्याने आम्हाला विचारलं की कितीचं टाकायचं आहे. अरे बापले, मला वाटलं आता हेच टाकतो काय की. तर पलीकडून ती ताई उभी होती. तर मला थोडा हसू आला. आम्ही त्याला काय बोललो नाही. तर मग सहज आम्ही आमच्या दिशेने निघालो. तर रस्त्यात काही मुलं रनिंग करत होती. ते त्यांच्या यशाच्या मागे धावत होते आणि मी माझ्या मागे गाडीवर बसून धावत आहे. गावाकडे जात आहे. तर तेवढ्यातच आम्हाला एक किन्नर दिसला. त्याने आमच्या समोर हात पसरले, परंतु आमच्याजवळ कॅश नव्हती, त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही. तर आम्ही सरळ आमच्या रस्त्याने निघालो. तर मित्रांनो, हा रस्ता आपल्याला औरंगाबाद, जालना तिकडे जाण्यासाठी तेवढा चांगला नाही. कारण तुम्ही सुद्धा इकडे येऊ नका, कारण खूप रस्ता खराब आहे. तर हे आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातील मला खूप भारी वाटलं. अरे बाबा, मला वाटलं का गडाजवळ आलो काय की, अशी फिलिंग झाली. आणि मामाला मी विचारलं, मामा हे का गड आहे का? मामाने म्हणले नाही, हे घर आहे. तिथे शो बाहेर शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखा त्यांनी दरबार केलेला आहे. तर ते पाहून तर खूपच भारी वाटला. तर आम्हाला जाता जाता संध्याकाळ झाली मित्रांनो, आणि आम्ही थोडा फ्रेश. मामाने घरी फोन केला आणि आमच्यासाठी जेवणासाठी स्वयंपाक तयार करण्यासाठी सांगितले. आणि मी जेवण वगैरे केलं मित्रांनो. आणि मी आणि मामाचे वडील, त्यांनी तिघे जण शिकोटी करत बसलो.